हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी करत आहे ते कांदा राईस. तर कांदा राईस करण्यासाठी मी घेतलेले आहे इथे खडे मसाले, विलायची, दालचिनी, साजिरे, लवंग, मिरी असं सगळं घेतलेलं आहे, तमालपत्र. आणि कांदे असे उभे कट करून घेतलेले आहे. मला 1 किलोचा राईस करायचा आहे, त्यामुळे मी 3 कांदे घेतलेले आहे, मोठे मोठे असे उभ्या आकारात कट करून घेतलेले आहे. तेल गरम झालं, मी खडे मसाले घालून घेतले, तमालपत्र घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा आता फ्राय करून घेते. आणि इथे मी तांदूळ कोलम घेतलेला आहे, तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. तर इथे मग आपला कांदा परतत आल्यानंतर त्यात मी आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे 1 चमचा. आणि ती व्यवस्थित आपल्याला त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ती छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ना बघा, आता छान आपली पेस्ट वगैरे, आलं लसूण पेस्ट छान परतल्या गेली, कांदासुद्धा छान मस्त परतल्या गेलेला आहे, कलर कांद्याचा चेंज झालेला आहे. तर आता मी इथे घातलेले पुदिन्याची पाने अशी तोडून घातली, कट करून नाही घातली आहे, फक्त हातानेच तोडून घातली, म्हणजे त्याचा वास छान येतो म्हणून हातानेच कट करून घातलेली आहे. तर आता इथे आपल्याला जेवढं तांदूळ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आणि पाण्याला आपल्याला उकळी आल्यानंतर ना इथे तांदूळ सोडायचे. तर इथे आता चवीप्रमाणे मीठ पण मी घालून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर तुम्ही नक्कीच करून बघा. 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा मी घातल्या होत्या, सांगताना विसरले मी ते की मी हिरवी मिरची टाकली आहे. तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण आपल्याला टाकायच्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आज माझ्या कांदा भाताची रेसिपी? तर रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच असा कांदा भात तुम्ही करून पहा, खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतो. कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता, चिकनची भाजी, मटणाची भाजी किंवा अंडा करी, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि डाळीसोबतही तुम्ही खाऊ शकता. तर इथे आपला भात रेडी आहे. तर मी थोडासा कलर घालून घेतलेला आहे, वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहे. तर पाहू शकता आता किती छान मस्त आपला मोकळा भात